मोहोळ तालुक्यातील सीना नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागील 4 दिवस पुरामुळे लोक वस्तीत पाणी असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता पाणी ओसरू लागल्याने लोकांच्या घरातील सगळा संसार मोडून पडलाय। आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। माऊली, मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं झालेलं नुकसान। सोलापुरात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये। काय नेमकी परिस्थिती आहे, काय पाहायला मिळतं? विक्रांत, आपण पाहिलं तर गेल्या 4 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार माजला होता आणि सीना नदीला पूर आल्यामुळे माढा असेल, करमाळा असेल, या गावातील सर्व गावं, जवळपास उंदर गाव आहे, त्या उंदर गावामधली जवळपास 1000 कुटुंब हे स्थलांतरित करण्यात आलं होतं। जवळपास 1000 घरं हे पाण्याखाली होती। आता पूर जरी ओसरायला लागलेला असला तरी प्रचंड अवस्था बिकट आहे। अनेकांचे संसार मोडखळी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर आता साधारणतः कालच्या माहितीनुसार आपल्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेली जी माहिती आहे ते बाधित शेतकरी जवळपास 2,28,881 शेतकरी बाधित झालेले आहेत। शेती पिकाचे नुकसान जवळपास 19,500 हेक्टर हे नुकसान झालेलं आहे आणि साधारणतः 50 ते 60हून अधिक जनावरं दगावलेली आहेत। त्यानंतर कुक्कुटपालनातल्या ज्या कोंबड्या आहेत ते 15 ते 20,000 कोंबड्या सुद्धा दगावलेल्या आहेत। जवळजवळ 1000 घरांची पडझड झालेली आहे आणि या पुरामध्ये साधारणतः 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, दगावलेले आहेत। ज्या अतिवृष्टी व पुरामुळे घरात पाणी शिरलेले आहेत त्या कुटुंबाची संख्या जवळपास 10,000वर गेलेली आहे, आता माहिती मिळते आहे। आपण पाहिलं तर आता मी ज्या उंदर गावामध्ये आहे त्या उंदर गावामध्ये आता पूर ओसल्याला सुरुवात झाली आहे। ज्या गावामध्ये गेले 3 दिवस या गावामध्ये मी दाखवू शकतो, आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जी घरं आहेत त्या घरांच्या जवळजवळ 10 ते 12 फूट म्हणजे जवळपास सर्वच घरं हे 10 ते 12 फूट पाण्याखाली होती। सर्व अंगाच्या कपड्यानिशी सगळे गावातील घरातली लोक हे सगळे स्थलांतरित करण्यात आले। त्यात आपण पाहू शकता की आता हळूहळू आता गावामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। ज्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं ते आता कुठेतरी गावात येऊन आपल्या खोलीची घरातली सगळी साफसफाई करण्यासाठी आता गावात हळूहळू दाखल होत आहेत। परंतु प्रचंड नुकसान झालेलं आहे, शेतीचं, घराचं नुकसान झालेलं आहे। काल मुख्यमंत्री महोदयांनी पाणी असेल, माढा तालुक्यातील दारफळ या ठिकाणची पूरग्रस्तांची पाहणी केली। त्यानंतर जरी त्यांनी येऊन पाहणी केली असेल तरी ते मुख्यमंत्र्यांनी असं ठोस काही मदत जाहीर करतो असं काही सांगितलेलं नव्हतं। परंतु ओला दुष्काळ जाहीर न करता त्यांनी आम्ही निकष बदलू, निकषाच्या बाहेर जाऊन मदत करू असं सांगितलं होतं। माझ्याबरोबर काही ज्या घरामध्ये पाणी शिरलं होतं ते कुटुंब आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल मावशी? आमच्या घरात खूप पाणी शिरले, ऊसाचं नुकसान झाले, घरात सगळं आमचं खायचं प्यायचं अन्न पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। तरी आम्हाला काहीतरी मदत द्यावी सरकारने अशी इच्छा आहे आमची। सगळं पूर्ण शेती, कोंबड्या, गुरं सगळी आमची पूर्ण पाण्यात आहेत। मला सांगायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावाला आलं नाही तर ही खंत आहे मला। दारपळा गेले, दारपळून यायला किती 15-20 मिनिट लागत होतं उंदरगावला यायला। फक्त त्या दिवशी पालकमंत्री नाव नाही त्यांचं, जयकुमार गोरे, 5 मिनिट संध्याकाळी 7 वाजता आले। ते 5 मिनिटं नुसतं थांबले तर नदीच्या कडेला रोडवर आणि अर्धा तास बंगल्यात थांबले तर तिथे जाऊन 1 तास तिथं बंगल्यात थांबलेत का? बंगल्यामध्ये जाऊन गरिबाची चौकशी होती का? बंगल्यात जाऊन होती का? अहो तुम्ही बाहेर, तुम्ही कशाला पूरग्रस्तांची पाहणी करायला आलाय आणि बंगल्यात जाऊन बसता होय? मुख्यमंत्री साहेबांनी मला एकच विनंती आहे, पूरग्रस्ताचे जी शेती आज 4था दिवस आहे माझा ऊस पाण्यात आहे तर पुन्हा हे माझं रडकं डोळं आहे तर त्याचं नुसतं पुसू नका, तर चांगलं पुसा म्हणावं। कमीत कमी 1 लाखाच्या मोहर मदत द्या। किती ऊस होता? माझा 1.5 एकर ऊस आहे पाण्यात, त्याला सांभाळायला काय लागतंय मलाच माहिती आहे। मुख्यमंत्री साहेबाला माहिती नसतंय किती लागतंय, ती माहिती जरी असते तरी किती द्यायचं त्यांच्याच हातात आहे।
सगळं उधारीवर केलेलं आहे सगळं. माझे 6 शेरडं गेले ती पाण्यात वाहून. कोंबड्या थोड्याच होत्या माझ्या. तुम्ही काय सांगाल? म्हणजे जवळजवळ 4 दिवसापेक्षाही जास्त या ठिकाणी सगळ्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. घरातील जेवढं अन्नधान्य आहे म्हणजे मी म्हणतोय सगळा प्रपंचच वाहून गेला आहे. या ठिकाणी आता सगळं नवीन आणून पुन्हा नव्यानं प्रपंच या ठिकाणी करावं लागतंय. बरीच जनावरं वाहून गेली ती, बऱ्याच जणांच्या शेळ्या वाहून गेली त्या, कोंबड्या वाहून गेले त्या, सारा प्रपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झाला. अन्नधान्याची तर प्रचंड नासाडी झाली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री आले नाहीत किंवा पालकमंत्री आले ते 5 मिनिटात या ठिकाणी निघून गेले. त्यामुळे शासनाने या ठिकाणी किती जरी अनुदान दिलं किंवा काही जरी दिलं तरी ही आमच्या आयुष्यात म्हणजे कधीच भरून निघणारी नाही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे काय शब्दात सांगण्यापेक्षा कितीतरी पटीनं पलीकड नुकसान या ठिकाणी गावामध्ये झालेलं आहे. सगळ्यांच्या घरात एक जवळजवळ 10 फूट पाणी होतं. त्यामुळे काय राहिलंच नाही घरातलं. सगळं प्रपंच नवीनच आणायसारखे झाले. भयंकर वास्तव. तुम्ही काय सांगाल, किती नुकसान झालं तुमच्या घराचं? माझा 2 एकर ऊस गेलाय पाण्याखाली सगळा पूर्ण. आणि आता जवळजवळ सगळे आम्ही 4 दिवस झालं माड्यात आहेत. तर घरातलं पूर्णपणे आता काय असं नाही असं हीच झालेलं आहे. घरात काहीच नाही, अन्नधान्य सगळं भिजलेलं आहे आमचं. मदतीला कोण आलं नाही? इथं तर कोणी नाही आलेलं. आम्ही स्वतःहून माड्याला गेलेलो तिथं आम्ही. इथं तर कोणीच आलेलं नाही आमच्या मदतीला. तर अजून आम्ही स्वतःहून माड्याला गेलोय. एक दिवस इथं अंगणवाडीत राहिलेलो आहे. दिवसभर प्रशासक असतंय आणि संध्याकाळी नसतंय. काय करायचं संध्याकाळी? मी वाचवली एक गाडी 4 चाकी, हात करून थांबा पाणी आहे मोर. एक पोलीस ना कॉन्स्टेबल कोण शिपाई होमगार्ड सुद्धा नसतो संध्याकाळी. रोडवर थांबलेलो होतो. काय मागणी कराल, काय अपेक्षा आहे आता? म्हणजे आता जवळजवळ ही आमच्या आयुष्यातले सगळ्यात म्हणजे भयंकर परिस्थिती झाली आहे. प्रशासनानं किंवा सरकारनं जेवढी मदत देईल तेवढी मदत कमीच आहे. पण किमान या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालंय त्यांना हेक्टरी किमान 1 लाख रुपये तरी द्यावं. म्हणजे ही रक्कम अतिशय तोकडी आहे तरी सुद्धा किमान 1 लाख रुपये द्यावं. सरसकट पंचनामा करावं, ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि या ठिकाणी आता जवळजवळ हजारो मोटरा, पाईपा, केबल सगळं वाहून गेले. काही राहिलं नाही. शेकडो जनावरं वाहून गेली असतील. म्हणजे ह्याची आता कुठं शासनाच्या कचाट्यात ह्या सगळ्या गोष्टी न अडकवता एक विशेष घटक म्हणून या ठिकाणी मोटरा असतील, पाईपा असतील, या सगळ्यांना अनुदान द्यावं किंवा शेतकऱ्यांना नवीन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन द्याव्यात. आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा सरकारी दवाखान्याकडे जनावरांची ही असावी, नोंद असावी. पण आज सर्वसामान्य शेतकऱ्याला ते शक्य नाही. त्यामुळे सरसकट या ठिकाणी जनावरांची ही प्रचंड म्हणजे शेकडो जनावरं वाहून गेली. त्यामुळे त्याचंही नुकसान भरपाई जास्तीत जास्त जेवढी शासनानं देता येईल तेवढी द्यावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात नवोदय आणावा एवढंच मला या ठिकाणी वाटतं. विक्रांत, आपण पाहिलं तर आता शेतकऱ्याचा तर कंबरडं मोडलेलाच आहे, पण उभा असलेला संसार सुद्धा आता मोडलेला आपल्याला या गावामधला पाहायला मिळतंय. अर्थ हा का आहे मुख्यमंत्र्यांना की सरसकट कर्जमाफी करावी, सरसकट कुठलेही पंचनामे न करता हेक्टर 1 लाख रुपये मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं आहे माऊली, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचं सुद्धा झालेलं आहे. सरकार आता नेमकं कधी मदतीचा हात पुढे करतं याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.